यांच्यावर आरोप करणारी एक पीडित तरुणी पुण्यात परतलेली आणि पुण्यामध्ये परतल्यानंतर तिने न्यूज 18 लोकमतवर आपल्या भावना व्यक्त केल्यात। गोव्यातून परत आल्यानंतर वैद्यकीय उपचार मिळत नसल्याची तक्रार या तरुणीने केली। पोलिसही तिच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप तिने यावेळी केलेला आहे। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, रघुनाथ कुचिक यांच्यावर हे सगळे आरोप करणारी ही पीडित तरुणी आता पुण्यात परतलेली आहे, पण तिला वैद्यकीय उपचार मिळत नसल्याची तक्रार तिने केली आहे। तिच्याशी केलेली ही बातचीत। मला सांग, तू गोव्यात कशी गेलीस? माझे काही कपडे राहिले होते डेक्कनला, मी जिथं राहत होते ते कपडे कलेक्ट केले आणि त्याच्यानंतर मी घरी जायला परत माघारी चालले होते। तर घरी जात असताना मी ऑटो पकडली आणि हडपसरला जाऊन मग मी परत तिथून PMT बसने जाणार होते। तर ऑटोमध्ये बसले, कंटेनमेंट झोनच्या पर्यंत मला आठवतंय, त्याच्या पुढे नंतर मला गरगरायला लागलं आणि मी बेशुद्ध झालो। कोणी काही बेशुद्धीचं औषध दिलं होतं? काहीच नाही, म्हणजे असं काहीच नाही असं आठवत, कारण की नाही, कोणीतरी औषध दिल्याशिवाय तू कसं काय बेशुद्ध होऊस? तू आठवतं, चेहरा तर आठवत असेल? ऍक्च्युली म्हणजे तिथं ऑटोमध्ये मी बसलेले, तर मला एक 15-20 मिनिटापर्यंत चांगलं मला हे होत होतं। ऑटोमध्ये बसण्याआधी तू काही घेतलं होतं कोणाकडनं? चहा, बिस्किट काही? नाही, मी काही नव्हतं घेतलं। कसं काय चेक करायला? मला ते उदबत्ती, त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे उदबत्तीचा वास वगैरे येत होता त्या गाडीमध्ये, ऑटोमध्ये, तर ते त्याच्यावरनी बहुतेक। बरं, मला एक सांग, तू जे फेसबुक पोस्ट केले होते दरम्यानच्या काळात, मला जगायची इच्छा नाही, किंवा तू काही स्क्रीनशॉट कुचिकांचे हे केले होते, जा तिकडं मग, हे तूच केलेत की दुसरं कोणी केले होते? ॲक्च्युली त्या दिवशी मी जेव्हा बेशुद्ध झाले आणि जेव्हा मला जाग आली, त्यावेळेला मी कुठंतरी एका कारमध्ये होते आणि घाट सेक्शनमध्ये होते। तर तेव्हा मला जेव्हा त्यांनी गाडीच्या बाहेर काढलं, म्हणजे तेव्हा तिथे 3 पोलीस होते आणि 2 एक अशी कॅज्युअल ड्रेसमधले लोक होते आणि मागून एक गाडी आली, त्याच्यातून एक 3-4 माणसं उतरली। तर त्या 3 पोलिसांनी माझ्याकडून एक 5-6 डॉक्युमेंटवरती सह्या करून घेतल्या आणि माझे मोबाईल फोन, माझी बॅग, त्याच्यात माझे काही सह्या कशावर करून घेतले? तू वाचलं ते? मला ते म्हणले, ह्याच्यावर सह्या करून नाही तर खाली फेकून देऊ, तुला इथून ढकलून देऊ, असं म्हटलं। काय होतं त्याच्यावर लिहिलेलं? माहित नाही, म्हणजे मला एवढी शुद्ध पण नव्हती, तरी पण त्यांनी माझ्याकडून ते सह्या करून घेतल्या आणि मला ते वाचूनही देत नव्हते। पुण्यात कधी आली? तुला कोणी आणलं? त्याच्यानंतर जेव्हा पोलिसांनी म्हणजे मला काहीतरी कुठेतरी त्या लोकांनी म्हणजे रस्त्यावर सोडून दिलेलं एक 3-4 दिवसापूर्वी, तर तिथून मग तिथल्या लोकांनी मग मला पोलिसांच्या गोव्यातल्या पोलिसांच्याकडे हवाली केलं। त्यानंतर पुणे पोलीस वगैरे, त्यांनी पुणे पोलीस आणि जिथं माझे मिसिंग दिलेली माझ्या घरच्यांनी, त्यांनी मला पुण्याला आणलं। पण पुणे पोलीस म्हणतात मिसिंग हे ग्रामीणच्या हद्दीत झालेली आहे, ते तपास करतील। आता पुणे पोलीस तुला लिहू काही जबाब मागतात, तू दिलाय की नाही अजून? माझी मिसिंग 100% ग्रामीण मध्ये नाही झालेली। मला, मी ज्याप्रमाणे सांगितलं, मला कॅन्टोन्मेंट झोन पर्यंत पूर्ण शुद्ध होते, त्याच्यानंतर मला काहीतरी झालं, मी घरी जात असताना परत। पुणे पोलीस खोटं बोलतात असं म्हणतो? ते खरं बोलतात, खोटं बोलतात, म्हणजे मी त्यांच्यावर आक्षेप नाही घेऊ शकत, पण मला जे खरं माहिती आहे किंवा माझी जी काही सत्य परिस्थिती आहे ती मी सांगते। पण ह्या सगळ्या प्रकरणात कुचिकांचा थेट आरोप आहे, चित्राताई आरोप करते सातत्याने, हे राजकीय षडयंत्र आहे, माझा काही संबंध नाही। किंबहुना पोलिसांनी त्यांची पौरुषत्वाची चाचणी घेतली, तेव्हा मी ते करूच शकत नाही जी गोष्ट, त्याचा आरोप माझ्यावर कसा लागू शकतो? काय नेमकं? जर तुम्ही ॲबॉर्शन करू शकता, जर तुमचं जर ते नव्हतंच, तर कुठलाच माणूस अशा प्रकारचं ॲबॉर्शन करणार नाही किंवा तिथं स्वतःची उपस्थिती सुद्धा दाखवणार नाही। आणि जर त्यांचं इतकंच म्हणणं होतं, तर ज्या वेळेला त्यांनी ॲबॉर्शन केलं त्यावेळेलाच त्यांनी ती जी पुरुषार्थ चाचणी जी काय होती आणि माझी सुद्धा करायला पाहिजे होती, आणि मी त्यांना त्या प्रकारे म्हणलं सुद्धा होतं। आणि मुळात मला ॲबॉर्शन करायचंच नव्हतं, त्यांनी मग जबरदस्ती माझं ॲबॉर्शन करण्याचं काहीच कारण नव्हतं। खंडणी मागितल्याचाही आरोप आहे हे सगळ्या प्रकरणात।
महाराष्ट्राला कळू दे, मे बी ते खोटं असेल. मला मी त्यांना कधी एकही रुपयाचं कधी मागणी केलेली नाहीये किंवा इथून पुढेही नसेल आणि या मागेही कधी केली नाहीये. उलट माझ्याकडूनच त्यांनी कितीतरी वेळा खर्च करून घेतले. त्यांचे इव्हन उबेरचे वगैरे बिलं मी भरले. त्यांनी जेव्हा गोव्याला नेलेलं त्याची तिकीटं सुद्धा त्यांनी माझ्याकडून काढून घेतली, का तर त्यांच्या अकाउंटला रिफ्लेक्ट होईल, हे होईल म्हणून त्यांनी सगळे खर्च माझ्याकडून करून घेतलेत. आणि माझी अशी परिस्थिती नाहीये की मी कोणाकडे काय पैसे वगैरे मागेन. तू त्यांच्या संपर्कात कशी आली पाहिजे? फेसबुक मार्फत. खरं तर तू त्यांच्या मुलीच्या वयाची आहेस असं ते नेहमी सांगतात. मी असं काही करणारच नाही. हे एक राजकीय षडयंत्र आहे. राजकीय षडयंत्राच्या भागामध्ये तुझा वापर होतोय त्यांच्या विरोधकांकडनं, त्यांच्या विरोधात, असा त्यांचा आरोप आहे. मी हे बघ, कोण कुणाचा वापर करतंय याच्यापेक्षा मला राजकारणात काहीच इंटरेस्ट नाही आणि राजकारण हा माझा प्रांत नाहीये. माझा उपयोग कोण करत असेल किंवा त्यांचे विरोधक काय यूज करतात काय नाही, मी त्यांना हे सगळं होण्याच्या आधी अनेकदा सांगितले की तुम्ही थोडंसं तारतम्य ठेवून वागा, कारण शेवटी तुम्ही राजकारणामध्ये, मी नाहीये. इथं पुण्यात आल्यानंतर कोणाकोणी संपर्क केला तू? पोलिसांशी केले, त्यानंतर डॉक्टर लोकांशी, स्वतः मी चित्रताईंशी झाला संपर्क? चित्रताईंशी सुद्धा झाला. त्यांनी मला उलट हे सांगितलं, काळजी घे, हे कर ते कर. मी आता जास्त कोणाशी कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा माझी तब्येतीच्याकडे हे. त्याच्यानंतर मी महिला आयोगांकडे सुद्धा मी काल रात्री मेल सुद्धा पाठवला की मला आता महिला आयोग म्हटलं होतं की त्यांनी तू त्यांच्याशी संपर्क साधावा, ती सर्व ती मदत करायला तयार आहे. आता तू जाशील त्यांच्याकडे? मी ऑलरेडी मेल केलाय त्यांना, रात्री केलंय, काहीच नाही मी उत्तर आलं. आणि ह्याच्या आधी सुद्धा मी किती वेळा ओरडून सांगत होते मला हेल्प हवी आहे, तेव्हा सुद्धा नाहीच मिळाली. आता मी कोणाला जबरदस्ती नाही करू शकत की मला मदत करा, पण मी एक विनंती म्हणून त्यांना एक माझं काय म्हणू अर्ज केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.